श्री स्वामी समर्थ. तुम्ही श्री स्वामी समर्थ यांचे चरित्र पारायण करत आहात, पण एक छोटी चूक करत असाल तर कदाचित त्याचं फळ मिळतच नसेल. त्यामुळे आज आपण पाहणार आहोत की स्वामी चरित्र पारायण वाचण्याची योग्य पद्धत, नियम. तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का की घरात ताण आहे, मन अस्थिर आहे, कितीही प्रयत्न केले तरी कामात यश मिळत नाही आणि मग कोणीतरी सांगतं, स्वामीचरित्र पारायण करा, सगळं ठीक होईल. पण प्रश्न असा आहे, आपण पारायण योग्य पद्धतीने करतो का? स्वामीचरित्र पारायण केल्याने नक्कीच योग्य ते इच्छुक फळ मिळतं. पण योग्य पद्धतीने तुम्ही पारायण करताय का? तर आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ यांच्या चरित्र सारामृत पारायणाची खरी पद्धत. सुरुवात कशी करायची? रोज किती अध्याय वाचावेत? कोणता संकल्प करावा? नियम काय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फलसृष्टी काय? 90% स्वामी भक्त संकल्प करताना एक मोठी चूक करतात आणि म्हणून त्यांना अपेक्षित फळ मिळत नाही. पारायण म्हणजे फक्त पुस्तक वाचणं नाही आहे. तो एक आध्यात्मिक प्रवास आहे. तो स्वतःला स्वामींच्या चरणी अर्पण करण्याचा एक मार्ग आहे. जेव्हा आपण स्वामीचरित्र पारायण वाचतो, सारामृत वाचतो, तेव्हा आपण स्वामींच्या चमत्कारापेक्षा त्यांची शिकवण आत्मसात करायला हवी. पारायण म्हणजे पुस्तक वाचून संपवणं नाही, तर आपल्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू करण्याची ती वेळ आहे. पारायण म्हणजे स्वामींना बोलवणं नाही, तर त्यांच्या उपस्थितीची जाणीव करून घेणं आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा स्वामींची सेवा करता तेव्हा वाचनाने आपल्याला माहिती मिळते, श्रद्धेने स्वामी कृपा मिळते आणि समर्पणाने परिवर्तन घडते. पारायणाची सुरुवात कशी करायची? तर सगळ्यात आधी पारायणाची सुरुवात करण्याआधी एक गोष्ट समजून घ्या. जर सुरुवात चुकीची असेल तर फलसृष्टी उशिरा मिळते. पारायणाची सुरुवात पुस्तक उघडून होत नाही, ती मन उघडूनच होते. त्यामुळे मन हे स्वच्छ, निर्मळ असलं पाहिजे. स्वामींचं पारायण सुरू करण्यापूर्वी स्वतःला विचारा, मी बदलण्यासाठी तयार आहे का? पारायणाची सुरुवात कोणतीही तारीख ठरवून होत नाही, ती एका निर्णयाने होते. आजपासून मी बदलणार आहे. पारायण करताना योग्य दिवस निवडा. कोणत्याही महिन्यातला गुरुवार, एकादशी किंवा तुमच्या मनाला योग्य वाटणारा कोणताही दिवस तुम्ही निवडा. योग्य जागेची निवड करा. घरात स्वच्छ जागा निवडा. स्वामींचा फोटो तिथे ठेवा. दिवा, अगरबत्ती, धूप, अत्तर लावून स्वामींची पूजा करा. परंतु लक्षात ठेवा की स्वच्छता आपण घरामध्ये करतो, पण आपल्या मनाची देखील स्वच्छता, निर्मळ, समाधान मन असणं महत्त्वाचं आहे. तिसरी पद्धत, शरीर आणि मनाची तयारी. शक्य असल्यास तुम्ही स्नान केल्यानंतर पांढरे किंवा साधे पिवळे कपडे घाला. मोबाईल साईडला ठेवा. 2 मिनिटे डोळे मिटून फक्त श्री स्वामी समर्थ नावाचा जप करा. पारायण सुरू करण्याआधी हे लक्षात ठेवा
की स्वामींना तुमचा वेळ नको आहे. त्यांना तुमचं शुद्ध मन हवं आहे. त्यामुळे एकाग्रतेने पारायणाची सुरुवात करा. कोणता संकल्प करावा? संकल्प म्हणजे करार. संकल्प करत असताना हातामध्ये पाणी घ्या आणि म्हणा, हे श्री स्वामी समर्थ, मी आजपासून तुमचं चरित्र पारायण सुरू करत आहे. माझ्या मना शांतीसाठी, कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी मला शक्ती दे. तुमच्या मनात जी कोणती इच्छा असेल ती तुम्ही संकल्प घेऊन इच्छा म्हणू शकता. माझ्यातील अहंकार, राग, भीती दूर कर. आणि महत्त्वाचं म्हणजे संकल्प हा फक्त पैशासाठी, नोकरीसाठी किंवा समस्या दूर करण्यासाठी करू नका. संकल्प जो आहे तो असा करा की स्वामी मला बदलण्याची शक्ती द्या. कारण की संकल्प करताना शब्दापेक्षा भावना जास्त महत्त्वाच्या असतात. कारण स्वामी शब्द नाही तर हृदय ऐकतात. तुमच्या मनामध्ये तुमची जी इच्छा असेल ती तुम्ही न मागता स्वामी तुम्हाला देतील. त्यामुळे तुमचं मन हे निर्मळ असलं पाहिजे. तुम्ही संकल्प समस्या दूर करण्यासाठी करत असाल, पण त्याआधी स्वामी तुम्हाला बदलवतात. स्वतःला बदलण्याची तयारी ठेवा. स्वामीकडे संकल्प करताना नेहमी लक्षात ठेवा की त्यांना तुमची यादी नको आहे. त्यांना तुमचं फक्त समर्पण हवं आहे. रोज किती अध्याय वाचावेत? 7 अध्याय, 11 अध्याय की पूर्ण पुस्तक एका आठवड्यात की एका दिवसात? स्वामींना तुमची गती पाहिजे नसते. त्यांना तुमचं सातत्य पाहिजे असतं. हे पूर्णपणे तुमच्या वेळेनुसार आहे की तुम्हाला किती दिवसात किती अध्याय वाचायचे आहेत. 7 दिवसात पूर्ण करायचे असल्यास रोज ठराविक भाग ठरवा की आज 3 अध्याय वाचणार, उद्या 3 अध्याय, परवा 3 अध्याय. 11 दिवसात वाचायचं असेल, 21 दिवसात वाचायचं असेल किंवा दररोज 1 अध्याय वाचायचा असेल, तो एक ठराविक भाग करून घ्या आणि त्यानुसार तुम्ही दररोज तेवढे अध्याय बोला. तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जितके शक्य होईल तितके तुम्ही अध्याय करू शकता वाचन. पण घाई करू नका. स्वामी चरित्र वाचणं म्हणजे स्पर्धा नाही आहे किंवा फक्त ते वाचन नाही आहे. ते एक अनुभव आहे. जर वेळ कमी असेल तर कमी वाचा, पण जे तुम्ही वाचाल ते एकाग्रतेने मन लावून वाचा, जेणेकरून त्यातील एक एक शब्द, पूर्ण अध्याय तुम्हाला आत्मसात करायला शिकवण मिळेल. पारायण करताना कोणत्या चुका टाळाव्यात? तर पारायण करत आहात पण कदाचित नकळत अशी चूक करत असाल ज्यामुळे फलसृष्टी तुमच्यापासून दूर जाते, तर ती चूक म्हणजे घाईघाईने वाचणं, मोबाईल चेक करणं, मध्येच वाद घालणं किंवा अपेक्षा ठेवणं. आजच परिणाम दिसायला हवा. पण लक्षात ठेवा, स्वामींना तुमचा वेळ नको आहे, तुमचं मन हवं आहे. जर पारायणानंतरही आयुष्यात काही बदल नसेल तर आधी या चुका तपासा की तुम्ही यातली कोणती चूक केली आहेत का. 6वा नियम, सात्विक नियम. पारायण करताना सात्विकता महत्त्वाची आहे. सात्विक नियम पाळले नाहीत तर वाचन होईल पण परिवर्तन होणार नाही. शक्य असल्यास तुम्ही वाचनाच्या दरम्यान मांसाहार टाळा, खोटं बोलणं टाळा, वाद, अपशब्द वापरू नका, वाद करू नका. रोज एक चांगलं काम करा. सात्विकता
महत्त्वाची आहे. सात्विक नियम म्हणजे हे कोणतेही बंधन नाही आहेत. ते स्वामींच्या कृपेकडे जाण्याचा स्वच्छ मार्ग आहे. पारायण म्हणजे फक्त वाचन नाही, तर तो स्वभाव बदलण्याचा संकल्प आहे. बरेच लोक विचारतात की नियम का पाळायचे? कारण की नियमाशिवाय पारायण म्हणजे दिशेशिवाय प्रवास केल्यासारखं आहे. फलसृष्टी. लोक विचारतात की पारायण केल्यावर काय मिळेल? फलसृष्टी म्हणजे चमत्काराची वाट पाहणं नाहीये, तर स्वामींची कृपा ओळखायला शिकणं आहे. स्वामींची फलसृष्टी नेहमी मोठ्या आवाजात येत नाही. ती शांतपणे तुमचं नशीब बदलत असते. जर पारायणाचं खरं फळ मिळालं तर तुमचं आयुष्य पूर्वीसारखं राहणार नाही. फलसृष्टी ही चमत्कारात नसते, ती बदललेल्या विचारांमध्ये असते. मनातील भीती कमी होते, नकारात्मक विचार कमी होतात, निर्णय क्षमता वाढते, घरात शांतता वाढते, अचानक अडचणींना उपाय सापडतो. पण सगळ्यात मोठं फळ म्हणजे स्वामींवरचा विश्वास हा अढळ होतो. स्वामींवरचा विश्वास तुमचा वाढत जातो. स्वामी कृपेचं फळ हे जरी तुम्हाला दिसत नसेल, तरी ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतात. स्वामींची कृपा तुमच्यावरती इतकी होते की तुम्ही मागितले त्यापेक्षाही जास्त तुम्हाला स्वामी देतात. फक्त तुमची खरी भक्ती असली पाहिजे. फळाची अपेक्षा करू नका, फक्त स्वामी सेवा मनापासून करा. सगळ्यात मोठं गुपित, जर पारायण करत असाल आणि काही दिवसात परिणाम दिसत नसेल, तर समजा स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत. कारण की स्वामी भक्तांचं आयुष्य सोपं नसतं. स्वामी आधी तुम्हाला घडवत असतात. कोणत्याही परीक्षामध्ये आपण लगेचच पास होत नसतो. त्याच पद्धतीने स्वामी देखील भक्तांची परीक्षा घेत असतात, त्यांना घडवत असतात. स्वामींची कृपा होण्यासाठी वेळ लागतो, पण या काळामध्ये हार मानू नका. तुम्ही मागितलेलं नसेल आणि जे तुमच्यासाठी योग्य आहे, चांगलं आहे, ते स्वामी तुम्हाला योग्य वेळी नक्कीच देतील. पारायणाचा अर्थ असतो नुसते पुस्तक वाचून चालत नाही, तर प्रत्येक ओवी मनात उतरली पाहिजे. श्री स्वामी समर्थ महाराजांनी एकच शिकवण दिली आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण आपण जर नियम पाळले नाहीत, चुकामध्ये अडकलो, शंका मनात ठेवल्या, तर कृपा कशी जाणवणार? पारायण म्हणजे केवळ अध्याय वाचणं नाही, तर स्वतःला बदलण्याची, मन शुद्ध करण्याची आणि कर्म शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे. तर आजपासूनच एक निश्चय करा की श्रद्धा ठेवून, सात्विकतेने आणि पूर्ण विश्वासाने पारायण सुरू करा. चमत्कार शोधू नका, बदल स्वतःमध्ये अनुभवा. जेव्हा मन शांत होईल, घरात सकारात्मक ऊर्जा जाणवेल आणि संकट हलकीशी वाटू लागतील, तेव्हाच कळेल स्वामींची कृपा झाली. स्वामी म्हणतात, मी आलोय, फक्त आपण त्यांना मनापासून हाक मारायची आहे. श्री स्वामी समर्थ.